सर्वांना नमस्कार. आज होतं गायत्रीचं दुसरं परतमूळ. तर त्यासाठीच आम्ही निघालेलो होतो नाशिकला तिला आणण्यासाठी. आणि मुलांना काही सोबत घेतलेलं नव्हतं, कारण दोघांनाही खूप सारा होमवर्क आलेला होता आणि दोघांनाही स्पीच लर्न करायचं होतं. त्यामुळे दोघेही जण आमच्यासोबत आलेले नव्हते. आणि तशी आज होती शिवजयंती. आमच्या दिंडोरीमध्ये तर खूप मोठा उत्सव साजरा केला जातो शिवजयंतीचा. आणि ही अशी काही छान तयारी केलेली होती, खूप छान वाटत होतं बघायलाही. तर मी एक छोटासा त्याचा व्हिडिओ घेतलेला होता. तसं तर नाशिकला येईपर्यंत आम्हाला ठिकठिकाणी सगळीकडे हे असं छान दृश्य बघायला भेटत होतं. आणि मग तो एक छोटासा मी जसं जसं मला दिसत होतं तसे मी छोटे छोटे व्हिडिओ पण घेत होते. खूप छान वाटत होतं बघायला. आणि वाटत होतं की मुलांनाही सोबत आणायला पाहिजे होतं, त्यांनाही हे सर्व छान बघता आलं असतं. पण असो, तर रस्त्याने आम्हाला ही छान रॅली पण दिसलेली होती जाताना. तर तोही एक छोटासा मी व्हिडिओ घेतलेला होता. जाताना आम्ही आधी सुरेखाताईंकडे आलेलो होतो, कारण सुरेखाताईंना सोबत घ्यायचं होतं. आणि मग भाऊ जे आहेत ते आम्हाला सीबीएसला भेटणार होते, तर तिथून त्यांना घ्यायचं होतं. आणि सागर टिलू जे आहेत ते दोघंही जण गाडीवर शिंद्याला जाणार होते. तर हे असं आमचं ठरलेलं होतं आधीच. मग सुरेखाताईंना घेतलं आणि लगेचच आम्ही गायत्रीच्या घरी आलेलो होतो. तर गायत्रीलाही खूप आनंद झालेला होता आम्ही आल्याच्या नंतर. म्हणजे ते वाटच बघत बसलेले होते. आणि यायला आम्हाला तसंही 2 सव्वा 2 वाजून गेलेले होते. आणि तसे आम्हाला थोडंसं घर शोधण्यासाठी प्रॉब्लेम झालेला होता. म्हणजे आम्हाला लवकर काही उमजत नव्हतं, कारण त्या साईडला आम्ही कधी गेलेलो नाही, त्यामुळे आम्हाला काही ते लवकर सापडत नव्हतं. त्यामुळे थोडासा वेळ झालेला होता आम्हाला. तर 2-2:30 आम्हाला वाजून गेलेले होते. आल्यानंतर आमच्या छान गप्पा गोष्टी झाल्या, जेवणं झाले. आणि मग त्या आमची निघण्याची वेळ झालेली होती. तर गायत्रीच्या पप्पांनी सर्वांना छान टोपी टॉवेल वगैरे दिलेलं होतं. आम्हालाही साड्या दिलेल्या होत्या गायत्रीच्या मम्मीने. म्हणजे हे सगळं असतंच, त्यांचे घ्यायला आले जोपर्यंत पाचमुळं होत नाही तोपर्यंत आमच्याकडे त्यांचे पाहुणे घेण्यासाठी येतात, आमचे पाहुणे घेण्यासाठी जातात. आणि मग हा मानपान जो आहे तो होतच असतो. तर लगेचच आम्ही निघालेलो होतो गायत्रीला घेऊन. आणि मग हे असे सगळेजण तिला बाय करण्यासाठी आलेले होते. गायत्रीची मम्मी मात्र त्यांचे डोळे भरून आलेले होते आणि मुलीपासून ते लपवत पण होते, पण ते दिसून येतच होतं. तर सगळ्यांनी छान बाय केलेलं होतं गायत्रीला. आणि मग लगेचच निघालेलो होतो. तर दुसरंच मूळ होतं गायत्रीचं. आणि गायत्री पण छान आमच्यामध्ये मिक्स होऊन गेलेली होती लगेचच. तर एक छोटासा व्हिडिओ घेतलेला होता. त्यांच्या घरापासून अगदी थोड्याच अंतरावर हे छान दृश्य होतं. हा छान उत्सव दिसत होता ठिकठिकाणी. खूप छान वाटत होता आम्हाला, कारण सहसा आम्ही नाशिकला येणं होत नाही. आमचा शिवजयंती असो किंवा 14 एप्रिल असो, यावेळेस आमचं सहसा येणं होत नाही. पण या निमित्ताने का होईना आपल्याला हे छान बघायला भेटतं. तर संगीताताईंकडे आल्याच्या नंतर लगेचच आमचा चहापाणी वगैरे झाला, थोड्या गप्पा गोष्टी केल्या. आणि आम्ही लगेचच घरी जाण्यासाठी निघालेलो होतो, कारण मुलांना आम्ही आणलेलं नव्हतं. आणि मुलांना आणलं नाही ना की सगळं लक्ष घरीच लागतं. आणि मुलांचे फोन पण चालू होते, निघाले का मम्मी तुम्ही. तर थोडीशी आमची चेष्टा मस्करी चालू होती सागरसोबत. सुरेखाताईंना त्यांच्या घरी सोडलं आणि लगेचच आम्ही दिंडोरीला जाण्यासाठी निघालेलो होतो. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.